स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला नवीन संख्ये, नवीन आणि दीपेश. अमित नाही त्याचं नाव, खैरा फाटक मला. अमित का रे? खैरा फाटक वालाच आहे ना. कोण आहे याचं नाव? अमित. हा नाही नाही संदीप 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 जोडी. संदीप. गोलंदाजी मार्कवर असेल संदीप. आणि स्ट्राईक एंडला असेल तो नवीन, नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. सामना 5 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसा रूल्स आहे. दोन्ही संघाच्या संगणकाने सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. अतिशय सुरेख, थोडस गती परिवर्तन, चांगलं क्षेत्ररक्षण. आपण बघतायत वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टुर्नामेंट्स. सर्वांना आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, आपली इम्युनिटी वाढवा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वतःला सक्षम करा, स्वतःला त्यापासून वाचवा. रोजच्या जीवनामध्ये नेहमीच स्वच्छ हात धुणं, मास्कचा वापर करणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि कोरोनापासून मुक्त राहणं, कोरोना मुक्त ठेवणं हे उद्दिष्ट मात्र आपलं 2020 मध्ये असणं गरजेचं आहे. याचं प्रत्येकाने भान ठेवायचं आहे. संदीप बॉलिंग मार्क पर, फुलटॉस चेंडू, सुरेख कव्हर ड्राईव्ह, डायरेक्ट हिट. थोडंसं मात्र डेंजरस होऊ शकलं असतं. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस, मात्र फलंदाज पोहोचतोय. अतिशय सुरेख वेगवान थ्रो बघायला मिळाला. एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. इनसाइड आउट शॉट, चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधनं सरळ वन्स बाउंड चौकार. नवीन यांच्या फळीतनं सुरेख चौकार. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपण बघतोय. इनसाइड आउट शॉट केलं, 30 सर्कलच्या वरनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी. अतिशय सुरेख इनसाइड आउट शॉट मात्र बघायला मिळतोय. नवीन खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. 3 चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडला असेल तो मिस्टर नवीन. तयार होताना पुनश्च टॅप केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. अवघी 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 7 धावा धावफलकावर. संदीप तयार. चेंज ऑफ द पेस, स्मॅश हार्ट. राहिल यांची सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. अतिशय सुरेख करारा कव्हर ड्राईव्ह आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅकिंग बघायला मिळते संदीप यांच्याकडनं. 4 सिंगल 1 चौकार, एकंदरीत 8 धावा 5 चेंडूवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगली गोलंदाजी. नवीन ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. संधी होती. संधीचं सोनं मात्र करता येत नाही. षटक संपलं जात आहे. 9 धावा धावफलकावर विदाउट लॉस.
आमचे कॅमेरामन अनुराग चव्हाण मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कॅच करताना पूर्णतः बॉलकडे मात्र फोकस बघायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र लाईव्ह टुर्नामेंटचा आनंद. टेनिस क्रिकेट प्रेमींना खूप चांगल्या पद्धतीने सुवर्ण संधी, आणि या सुवर्ण संधीचा फायदा मात्र तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल वरती घेऊ शकतायत. कारण नितेश पाटील आणि कंपनी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक सुरेख क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट मात्र तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवर अबे फ्रॉम बॉडी शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाज आदित्य अजिंक्य सुरेख गोलंदाजी. अप्रतिम पिचिंग बघायला मिळतोय. गुडलँड वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. नेहमी म्हटलं जातं की एखादा स्पिन गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी टाकू शकतो. लेग ब्रेक आपण बघतोय, ऑफ ब्रेक बघतोय, टॉप स्पिन सुद्धा बघायला मिळतोय, फ्लिपर टाकू शकतो, गोगली टाकू शकतो, कॅरम बॉल टाकू शकतो. असे अनेक प्रकारचे चेंडू मात्र तुम्हाला हाताळता आले पाहिजेत. 2 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी मिस्टर अजिंक्य. तयार. हा मात्र लोअर फुल टॉस अतिशय सुरेखरित्या एक्झिक्यूट केला जाते. लॉंग ऑफ रिझनला एक धाव वर्जित केली जाईल. एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना डबल फिगर 10 धावा धावफळकावर. आमचे नीरज लाईव्ह अपडेटर अतिशय सुरेखरित्या मात्र आमच्यापर्यंत स्कोअरची अपडेट देताना नीरज तळेले आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपण लाईव्ह टेलिकास्ट बघतोय. पाटील नेटवर्क सांगितल्यानंतर क्लॅरिटी मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. गेल्या 4-5 वर्षामध्ये छाप पद्धतीने पाटील नेटवर्क सक्रिय आहे. अहो मात्र मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य अजूनपर्यंत सुरेख गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. मात्र संदीप 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 13 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. इनसाइड आउट शॉट. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मधनं सरळ वन्स माउंट 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. 17 धावा धावफळकावर. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरेख कामगिरी बघायला मिळते. आर्यन पालघर संघाकडनं.
तो गेंदबाज है मिस्टर ताहिर ताहिल हिल साहिल। ओहो, सुरेख अप्रतिम आणि अतिशय देखणा चौकार बघायला मिळतोय मिस्टर दीपेश यांच्या फळीतनं. अप्रतिम चौकार. मिड ऑन आणि मिड विकेट यांच्या मधनं वन्स बाउंड चौकार येताना धावसंख्या 4 ने फ्लाय होते. 21 21 धावा धावफलकावर. बघूया साहिल. ओहो, या वेळेला मात्र चेंडूला एक्झिक्यूट पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही, निर्धाव जातोय. चांगली वापसी बघायला मिळेल साहिल यांची. चौकार आल्यानंतर मात्र सुरेख तिथे चेंडूला रिलीज केलं जात आहे. डॉट चेंडू बघायला मिळतोय. 14 बॉल आणि 21 रनची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलंय. राहिल यांची अप्रतिम फिल्डिंग. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकते. 22 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. नवीन हा 9 चेंडू आणि 13 धावांवरती खेळत आहे. दीपेश 6 चेंडू 8 धावा. एकंदरीत जर आपण बघितलं 22 धावांची पार्टनरशिप 15 चेंडू मध्ये. चांगल्या पद्धतीने फाउंडेशन बिल्ड झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मात्र मोठी स्ट्रोक बघायला मिळतील का नवीन यांच्या फळीतनं. अतिशय सुरेख डा ऑन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड आपण बघतायत. डेंजर इन कडे मात्र वेगाने येताना मिस्टर दीपेश. 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 24. ओहो, सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू आपण बघतायत. वेग आणि चांगल्या पद्धतीचा रिलीज हा मात्र फलंदाजाला चकित अवाक मौन ठेवण्यासाठी सक्षम होता. 24 धावा 17 चेंडू मध्ये 24 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते. आणि ह्याच पद्धतीने जर पुढे गेले तर प्रोजेक्टेड स्कोर 41 होऊ शकतो. बघूया. ओ हो हो हो, या वेळेला मात्र सुहास यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला परततोय. 24 धावांची सुरेख पार्टनरशिप. तो देखने समय नए गेंदबाज मिस्टर प्रमोद. 24 रन 3 ओवर के समाप्ति के बाद में पहले विकेट के नुकसान पर. फुल टॉस थी गेंद. स्टेट ड्राइव के रूप में खेला इस समय गेंद को. लॉन्ग ऑफ रीजन में सिंगल रन का इजाफा. 25 रन इस समय स्कोर कार्ड पर. भारत के बल्लेबाज धीरज इस समय मैदान में है. दीपेश स्ट्राइक इन पर.
दीपेश ऑन स्ट्राइक। डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी स्लॉगर में, खूबसूरत गेंदबाजी प्रमोद के द्वारा। इस समय सीधा डाउन द ग्राउंड 6 रनों के लिए खूबसूरती के साथ में दीपेश के बल्ले से निकलता हुआ हवाई फायर, आक्रामकता यहां पर दर्शाते हुए मिस्टर दीपेश हवाई स्ट्रोक खेलने का मन बनाते हुए और 6 रनों के साथ में गेंद को स्टैंड एंड डिस्पैच करते हुए 6 रनों से इसको इसमें फ्लाई होता हुआ 31 ऑन द बोर्ड। एक बार फिर दूसरा, और ये भी सीधा आउट ऑफ द पार्क। मिस्टर दीपेश ओपनिंग के लिए गए थे, लाजवाब बल्लेबाजी। अब बैक टू बैक दूसरा बड़ा हिट, इन 6 रनों के सारे स्कोर फ्लाई होता हुआ 37 ऑन द बोर्ड। 37 ऑन द बोर्ड। लाजवाब बल्लेबाजी, 4 गेंदों में 13 रन। दीपेश ऑन फायर, आक्रामक बल्लेबाज हैं और आक्रामकता को दर्शाते हुए यहां पर तो डॉट गेंद, ये डॉट गेंद आती हुई इस समय एक बार फिर गेंद ऊंचाई ज्यादा, इस समय राहिल पठान गेंद के नीचे और इस कैच को लपकते हुए थोड़े से डेंजरस लग रहे दीपेश को। इस समय वापस पैविलियन का रास्ता दिखाते हुए 10 गेंदे 20 रन की खूबसूरत बल्लेबाजी। मिस्टर दीपेश बैक टू पैविलियन। चार ओव्हर 37 रन 2 विकेट।
50 2 विकेट 5 ओव्हर. 50 तो खोलला नाही मग 50 कंप्लीट आहे सर. ज्यादा कॅमेरा एक ते मी बघतोय त्याला. गेला पाहिजे होता त्याला लगेच पाठवला पाहिजे होता. कुठे माझा झाला आता. हो चल ठीक. हो ठीक आहे ये. या बिर्याणी पाहिजे का इकडे दिली का रे 2 दे त्याला असेल तर. दिली ना आपाप फिरले काय फिर या साईडला जरा फिर. ए जरा व्यवस्थित मार आपाप जायला वाटतं असा 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 का असा असा नाही ना असा बोटाने का असा तर फिल्डर पण घे ना असा केलं तर वाटणार. हो नाही येऊ डॉक्टर पाटील फॉरवर्ड करून ती हे नवीन पेज घेऊ का
सर कोण आहे गुरु आणि बॉलर संदेश टाक संदेश झाला चौका संदेश ना इलियासने चौका मारला ना. हा प्युअर 24 कॅरेटची सीट. हा कोण गेला? कोण गुरु गुरु आउट झाला नाही, हा कोण गेला? तो तिकडे आहे बघ कोण तुम्ही तो पण पडला तरी मला अपडेट करायला लागतं रे बाबा. अयो मामिटे फामिटे का कोण होते ना मला सांग ना त्याला, मला लिहू काय लिहू? तर बोल ना मध्ये 12 बोल रे बंदर 12 बॅट्समन नेम घेतला घेतला टाकू बॅट्समन नेम प्लीज नॉन स्ट्राइक इन अकबर. एक ओव्हर 9 रन. झालं बोला तो.
मिस्टर जितेश ऑन बॉलिंग मार्क। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर, कारपेट को रोल करते हुए गेंद जाती हुई वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में, जब तक गेंद को उठा दी थ्रो करते, बढ़िया थ्रो, और यहाँ पर विकेट का पतन होता हुआ अकबर कोई समय वापस आना पड़ेगा बैक टू पवेलियन। पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं पाणी। मिस्टर जितेश, अतिशय सुरेख अप्रतिम स्वीप बघायला मिळतोय। चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी, अतिशय क्लास शॉट। राहिल यांच्या फळीतनं देखणा चौकार। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू। अतिशय सुरेख लाऊड अपील। या वेळेला मात्र चेंडू सरळ जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं, चेंडू सीमा पार चौकार। धावसंख्या 4 ने फ्लाय होते। अठरा चेंडू आणि 29 धावांची गरज। धावसंख्या जाऊन पोहोचते ते 22। लाईव्ह टुर्नामेंट्स आपण बघताय। तो देखना 18 गेंदे बचे, 29 रन की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे तो 9.67। गेंदबाज के लिए आए दीपेश। अच्छे गेंदबाज है मिस्टर दीपेश। यहां पर गेंद को पुल करना चाहते थे, गेंद वंस बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, डिप मिड विकेट रीजन से इलियास के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत चौका। इन
4 रनों के सहारे स्कोर मूव होता हुआ 20 26 ऑन द बोर्ड। यहां पर थोड़ी सी गेंद आगे खिलाई, ऊंचाई ज्यादा लंबाई कम। दीपेश खुद गेंद के नीचे बेहतरीन कैच को अटेम्प्ट करते हुए बैक टू पवेलियन की तरफ मिस्टर इलियास। तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ। तो देखने इस समय दीपेश तैयार, और अंपायर के संकेत अतिरिक्त गेंद। अजिंक्य आए 9 सेकंड के पर अतिरिक्त रन से सुधार होता हुआ स्कोर कार्ड पर 27 ऑन द बोर्ड। ओहो हो, बढ़िया गेंदबाजी मिस्टर दीपेश की, बल्लेबाजी भी बढ़िया की थी, और अब गेंदबाजी में भी अपने असर को छोड़ रहे, थोड़ा सा मैच को अपने पक्ष में उभरने के लिए नब्बी तुली गेंदबाजी। दीपेश बैट के गेंदबाज, यहां पर चेंज ऑफ द पेस, रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं, डॉट गेंद। तो डॉट गेंद यहां पर आते हुए अब 14 गेंदें बची और चाहिए 24 रन। इस समय गेंद सीधी स्टैंड एंड डिलीवर, छोटी गेंद खूबसूरती के साथ में पुल किया, गेंद को खेल दिया सीधा डिप मैदान के ऊपर से 6 रनों के लिए। हालांकि गेंद थोड़ी सी छोटी थी, बैक ऑफ द गुडलैंड गेंद थी, बल्लेबाज के पास मौका था, और इस मौके को छक्के में परिवर्तन, सिक्सर में परिवर्तन करते हुए मिस्टर राहिल पठान, एक लाजवाब बल्लेबाज। 13 गेंदे 18 रन की आवश्यकता। अब तक 5 गेंदे 11 रन दिए हैं, एक विकेट भी चटका इस समय दीपेश ने। इनसाइड आउट शॉट, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर में, सिंगल आसानी के साथ में होगा मुकम्मल। बचे हैं अब 12 गेंदे, चाहिए कुल मिला के 17 रन की आवश्यकता, कंपलसरी चेस जो रूल्स है, 12 गेंदे 17 रन की आवश्यकता।
11 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर धीरज. स्ट्राईक एंडला असेल तो राहील. हो हो हो, या वेळेला चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या वरनं 6 धावांसाठी. अतिशय देखणा षटकार. सामना मात्र आपल्या बाजूने फिरवण्यासाठी आवश्यक असणारा षटकार. एक मोठा मॅसिव्ह सिक्स बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि बॅक टू बॅक षटकार येताना राहील पठाण यांच्या फळीतनं. षटकारांचा पाऊस. आणि आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये. बघूया राहील मात्र कन्सिक्युटिव्ह सिक्सर मारत सामना संपवेल का. बघूया. 9 चेंडू आणि 29 धावाची अप्रतिम इनिंग खेळत असताना मिस्टर राहील. वेळेला मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न होता फायनली ग्रीझन मध्ये. मात्र ज्या पद्धतीने तडफड आणि धडपड ह्या दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 3 धावा. तडफड म्हणजे जीवाच्या आकांताने केलेली असते ती तडफड, आणि धडपड म्हणजे आपला धड पडेपर्यंत केलेली असते मेहनत, ती धडपड. वेळेला मात्र लाऊड अपील. राहिलला मात्र बॅक टू पवेलियन कडे यावं लागेल. दोन धावा मात्र परिपूर्ण केल्या जाते. स्कोर मात्र लेवल बघायला मिळतोय. न्यू बॅट्समन नेम रिजवान. स्कोर मात्र लेवल होतो. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुरेख चेंडूला मात्र मिडॉन मध्ये खेळला. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि या ठिकाणी मात्र वेदांत 11 टेंबोडे संघ विजयश्री संपादन करताना 50-51 धावांचं टार्गेट. दीपेश आर्यन पालघर संघाकडनं 11 चेंडू मध्ये 20 धावांची सुरेख खेळी. त्यानंतर नवीन आणि 12 चेंडू मध्ये 15 धावा. जितेश आणि 4 चेंडू मध्ये 9 धावा. धीरज आणि 3 चेंडू मध्ये 5 धावा. प्रमोद याने एका षटकामध्ये 13 धावा देत 1 गडी बाद.
साहिल यांनी 2 षटकं हाताळली, 20 धावा देत 1 गडी बाद. त्यानंतर संदीप आणि एका षटकामध्ये 8 धावा